तर एकीकडे उमेदवारीवरून एकीकडे चर्चा सुरू असताना चिन्हावरून चर्चा सुरू असतानाच मविया आणि महायुतीतलं जागा वाटपही अजून रेंगाळलेलं आहे। पहिल्या टप्प्यातल्या अर्ज भरण्याची मुदत आता 4 दिवसांवर आली आहे, पण पहिल्या टप्प्यातल्या महायुतीचे 3 उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत। रामटेक गडचिरोलीतले उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत, तर भंडारा गोंदियात देखील महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाहीये। तर मवियाकडनं चंद्रपूरची उमेदवारी अजूनही लटकलेली आहे। पहिल्या टप्प्यात अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 27 मार्च आणि सुट्ट्यांमुळे आज आणि उद्या अर्ज भरता येणार नाहीत। तर अर्ज भरण्याकरता मग आता मंगळवार आणि बुधवार 2च दिवस आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, अर्ज भरण्याची मुदत जी आहे ती दिवसेंदिवस जवळ येतानाच अजूनही उमेदवार ठरत नाहीयेत, कधीपर्यंत ठरू शकतात उमेदवार, काय अपडेट्स आहेत? अश्विन, आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार काल रात्री बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जवळपास या सगळ्या प्रश्नांवर तोडगा निघालाय, कारण काल अमित शाह यांच्या निवासस्थानी जवळपास 2.5 तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते। चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा तिथे हजर होते आणि विशेष म्हणजे कालच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची सुद्धा बैठक झाली आहे। आता आपल्याला जी माहिती मिळते, ज्या 3 लोकसभा मतदारसंघांचा उल्लेख तुम्ही केलात त्यापैकी रामटेक हा मतदारसंघ पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंकडे जाईल असं चिन्ह आहे आणि गडचिरोली हा राष्ट्रवादी काँग्रेस मागतंय, परंतु गडचिरोली मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायला भाजप तयार नाहीये। गडचिरोली सुद्धा आणि भंडारा गोंदिया हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस मागतंय, परंतु तिथे आता अशी स्थिती आहे की भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात, त्यामुळे आपले 2 खासदार प्लस करण्याचे चान्सेस असताना तो मतदारसंघ देण्याबाबत भाजप निरुत्साही आहे। त्यामुळे आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत हा शिमगा थांबेल आणि खऱ्या अर्थाने महायुतीची कदाचित रंगपंचमी पहिल्या टप्प्याच्या मतदानाची तरी सुरू होऊ शकते, कारण या 2 मतदारसंघांबाबत भाजपच्या जर आत्ता येणाऱ्या यादीमध्ये उमेदवार नसला तर कदाचित हे मतदारसंघ राष्ट्रवादीला गेले असं समजलं जाऊ शकतं। परंतु भंडारा आणि गडचिरोली या दोन्ही मतदारसंघांवरती भाजपने दावा केला होता आणि भाजपचे उमेदवार तिथे असू शकतील असं सध्याचं चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याबाबतीत मागणी करण्यात आली होती, परंतु कालच्या बैठकीमध्ये या सगळ्यावर जवळपास तोडगा निघाला आणि भाजपने आपले मतदारसंघ सोडायचे नाहीत अशी भूमिका कुठेतरी घेतल्याचं दिसतंय। त्यामुळे आता उद्याच्या दिवशी हा शिमगा थांबेल आणि रंगपंचमीला सुरुवात होईल महायुतीच्या, असं आपण म्हणू शकतो। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। आता